आता व्हिडिओ ऑन? हो, आता व्हिडिओ ऑन आहे. मी आधी आता सुरुवात करतो आणि मग आपण विवेचनाला सुरुवात करूया. लॉकडाऊन स्पेशल डिजिटल फोरमद्वारा आयोजित पुस्तकं समजून घेऊया या उपक्रमाच्या 30व्या दिवशी मी आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आज आपण डॉक्टर वंदना सोनाळकर मॅडम यांच्याकडून कार्ल मार्क्स यांच्या मोलमजुरी आणि भांडवल या ग्रंथाचा परिचय करून घेणार आहोत. हा मूळ इंग्रजीतला ग्रंथ मराठीमध्ये व देशपांडे यांनी अनुवादित केला आहे. मी थोडक्यात आपणास डॉक्टर वंदना सोनाळकर मॅडम यांचा परिचय करून देतो. डॉक्टर वंदना सोनाळकर मॅडम ह्या ज्येष्ठ अर्थशास्त्र अभ्यासक आणि स्त्रीवादी अभ्यासक म्हणून सगळीकडे परिचित आहेत, सुपरिचित आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथे त्यांनी 1979 ते 2013 पर्यंत जवळजवळ 33 वर्ष अर्थशास्त्र विषयाचे प्राध्यापक म्हणून काम केले. तिथे अध्यापन केलं. 2005 मध्ये त्यांनी याच विद्यापीठामध्ये स्त्री अभ्यास केंद्राची स्थापना करण्यामध्ये महत्वाची भूमिका पार पाडली आणि 2013 पर्यंत त्या त्याच्या संचालक म्हणून देखील कार्यरत होत्या. स्त्रीवादी चळवळीमध्ये म्हणजे स्त्री चळवळ आणि डाव्या चळवळीत 1970 पासून मॅडम ह्या क्रियाशील राहिल्या आहेत. विकासाचे अर्थशास्त्र, स्त्रीवाद, जातीव्यवस्था, मार्क्सवाद या विषयांवर अभ्यास आणि लेखन त्या करत राहिल्या आहेत. त्यांचं बरंचसं लेखन इंग्रजीमध्ये प्रकाशित आहे. मराठीमध्ये देखील क्रांतिसिंह नाना पाटील अकादमी तर्फे एक पुस्तिका त्यांची प्रसिद्ध आहे. उर्मिला पवार आणि मीनाक्षी मूण लिखित आम्हीही इतिहास, आंबेडकरी चळवळीतील त्यांचा सहभाग या पुस्तकासोबत मोरे लिखित आर.बी. मोरे चरित्र या पुस्तकांचे त्यांनी इंग्रजी भाषांतरही केली आहेत. याशिवाय काही मराठी कवितांची भाषांतरेही त्यांनी इंग्रजीमध्ये केली आहेत. मी मॅडमला विनंती करतो की त्यांनी आता आपल्या विवेचनाला सुरुवात करावी. धन्यवाद. काळामध्ये मात्र त्याची एक पुस्तिका कामगार वर्गाच्या शिक्षणासाठी आणि मार्क्सवादी विश्लेषण भांडवली व्यवस्थेचं समजून देण्यासाठी एक पुस्तिका या स्वरूपामध्ये हे भाषण 1891 मध्ये फ्रेडरिक एंगेल्स यांनी प्रकाशित केलं. या पुस्तकाचा मराठी अनुवाद देखील झालेला आहे. जसं भगवान फाळके यांनी सांगितलं तसं मला वाटतं देशपांडेंनी केलेलं आहे. माझे मित्र उमेश बगाडे, प्राध्यापक उमेश बगाडे सांगतात की आंबेडकरी चळवळीच्या काळामध्ये म्हणजे 20च्या दशकामध्ये बहुतेक या पुस्तिकेचं भाषांतर प्रधान यांनी पण केलेलं आहे. आणि मी हे सांगू इच्छिते की तो काळ जो होता ज्याचा थोडासा परिचय मला झाला जेव्हा मी आर.बी. मोरे यांच्या आत्मचरित्राचं भाषांतर केलं, त्यावेळेस मला परिचय झाला. आणि त्या काळात मार्क्सवादी साहित्याची चर्चा ही कामगार वर्गामध्ये सुद्धा होत होती. मला ही पुस्तिका काही अत्यंत बेसिक, अत्यंत महत्वाच्या केंद्रीय संकल्पना स्पष्ट करणारी वाटते आणि आजच्या परिस्थितीला सुद्धा ती लागू आहे. ज्या काळात आज मार्क्सवादी साहित्याचं वाचन फारसं होत नाही, मार्क्सवादी विचारांची फारशी चर्चा होत नाही, परंतु आपण आज जगभर ज्या परिस्थितीत आहोत आणि भारतामध्ये सुद्धा
कामगार चळवळी, जातीविरोधी चळवळी, सामान्य माणसांच्या झगड्यांभोवती होणाऱ्या चळवळी, स्त्रीवादी चळवळ, या सर्व परिस्थितीला समजून घेण्यासाठी आज आपण जगामध्ये जी व्यवस्था कार्यरत आहे, जी व्यवस्था, ज्या चौकटीमध्ये आपण आपले जीवन जगत आहोत, ती भांडवली व्यवस्था आहे. जागतिक भांडवलशाही च्या अंतर्गत आपला देश आणि आपला समाज आणि इतर देशांचे समाज आणि आपल्या जागतिकीकरण झालेल्या अनेक देशांनी एकत्र आलेलं हे जग, जे आज कोविड-19 या एका साथीने ग्रस्त आहे, हे भांडवली व्यवस्थेच्या अंतर्गत आपल्याला त्याला समजून घ्यायला पाहिजे. आणि भांडवली व्यवस्थेच्या मुळाशी जो एक संबंध आहे, तो मजूर आणि भांडवलदार किंवा मजुरी आणि भांडवल, वेज लेबर अँड कॅपिटल या पुस्तिकेचं शीर्षक इंग्रजीमध्ये आहे आणि त्याचं आपण भाषांतर मजुरी आणि भांडवल किंवा मोलमजुरी आणि भांडवल असं करू शकतो. यांच्यामध्ये कसा संबंध आहे, काय संबंध आहे? आणि मला वाटतं हा प्रश्न विचारण्याचं एक आणखीन कारण असं आहे की आज आपण पाहतोय की जगामध्ये उद्योग हा काही काळ पूर्णपणे थांबला होता, स्थगित झाला होता. कारण कामगार आपलं काम करण्यासाठी घराबाहेर पडू शकत नव्हते. या कोविड-19च्या साथीमुळे त्यांना घरी बसावं लागलं. कामगार एकत्र येऊन श्रम करून जे मूल्य निर्माण करतात, त्या मूल्य निर्मितीच्या प्रक्रियेला स्थगित करण्यात आलं आणि त्यामुळे उद्योग बंद पडले. आपण पाहिलं की मोठमोठ्या मुंबई, दिल्ली सारख्या शहरातून कामगार आपल्या गावी परत आहेत. म्हणजे आपल्या कामगार वर्गाच्या संकल्पना आपल्याला या छोट्याशा पुस्तिकेमध्ये सुद्धा दिसतात. आणि म्हणून मला याच्याबद्दल थोडंसं तुम्हाला सांगायचं. म्हणजे पहिल्यांदा आपल्याला हे लक्षात आलं की भांडवलाचं अस्तित्व हे श्रमिकाशिवाय असू शकत नाही. उद्योग बंद पडले. भांडवली उद्योग जे कधीच बंद पडत नव्हते. आपण पाहिलं की आपल्या पर्यावरणामध्ये बदल झाला. आपल्याला असे आवाज ऐकू यायला लागले. आपण जो रोज श्वास घेतो, त्या श्वासा म्हणजे त्या वायू, प्राणवायू स्वरूपच बदललं. रस्त्यांमध्ये शुकशुकाट दिसायला लागली. हे आपण कधीच कल्पना करू शकत नव्हतो की असं आपल्याला कधी बघायला मिळेल. आणि मला वाटतं ह्याच्यामधून आपल्याला हे बघायला पाहिजे की भांडवल हे श्रमाशिवाय जगू शकत नाही, टिकू शकत नाही, वाढू शकत नाही. जी भांडवलाची सातत्याची प्रगती, भांडवलाचा विकास हा शब्द आपल्याला इतका प्रिय झालेला आहे. विकास देणाऱ्या सरकारला आपण मत देतो, पण तो विकास भांडवली विकास आणि तो भांडवली विकास श्रमाशिवाय होऊ शकत नाही. हेच उलगडून दाखवणारा हा छोटासा ग्रंथ आहे. मी थोडंसं वाचून दाखवते.
एंगेल्स यांनी या पुस्तिकेला लिहिलेल्या प्रस्तावनेतून आपल्या अख्ख्या आधुनिक समाजाची आर्थिक जडणघडण हीच आहे. कामगार वर्ग एकटाच सर्व मूल्य निर्माण करतो, कारण मूल्य म्हणजे केवळ श्रमासाठी एक पर्यायी अभिव्यक्ती आहे. आजच्या भांडवली समाजात मूल्य म्हणजे एखाद्या क्रयवस्तूमध्ये अंगीकृत असलेले सामाजिक दृष्ट्या आवश्यक असलेले श्रम. परंतु कामगारांनी निर्माण केलेली ही मूल्ये कामगारांची नसतात. ती कच्चा माल, यंत्रे, हत्यारे आणि पैशाच्या मालकांची असतात, जेणेकरून ते मालक कामगारांची श्रमशक्ती विकत घेऊ शकतात. आपल्याला अलीकडे एक प्रकारची जी विचारसरणी आपल्या समोर, एक आयडिओलॉजी जी रोज सांगितली जाते, त्याच्यामध्ये श्रमिक वर्ग, मजूर वर्ग हा कुठेतरी एक पॅरासाइट आहे. तो भांडवलाशिवाय जगू शकत नाही. आणि भांडवलदार हे गडगंज श्रीमंत होणारे भांडवलदार, त्यांच्या श्रीमंतीला आपण न्याय म्हणतो, कारण ते काम निर्माण करतात, जॉब्स निर्माण करतात, कामगारांना काम देतात. आणि असं सांगितलं जातं की मध्यम वर्ग हा आपलं निमूटपणे काम करतं, कर भरतो, आणि गरीब जे असतात त्यांना मात्र फुकट गोष्टी पाहिजे असतात. त्यांना राशन पाहिजे असतं, त्यांना सबसिडी असलेलं शिक्षण पाहिजे असतं. आता हा विचार काय आहे? आपल्या देशामध्ये प्रचंड विषमता आपल्याला दिसते, कामगार वर्ग आणि भांडवल यांच्यामध्ये. आणि विषमतेबद्दल बोलणं आपण सोडून दिलं. गरिबी ही गरिबांची समस्या आहे. गरिबी ही समाजाची समस्या नाही. गरिबीची दुसरी बाजू श्रीमंती आहे. आणि त्या दोघांना जोडणारी जी विषमता आहे आणि जो भांडवली संबंध आहे, त्याच्याबद्दल आज आपण बोलत नाही. काही वर्षांपूर्वी थॉमस पिकेटी ह्या फ्रेंच विचारवंताने एक पुस्तक काढलं, आणि त्या पुस्तकाचा विषयच विषमता होता. ही अजब गोष्ट आहे की एक माणूस जो खरं म्हणजे अर्थशास्त्राचा प्राध्यापक वगैरे नाहीये, जो अर्थशास्त्राच्या नेहमी चालणाऱ्या एका भाषा विश्वामध्ये वावरणारा माणूस नाहीये, त्याला विषमतेबद्दल पुस्तक लिहावं असं वाटतं. विषमता ही आपल्या चर्चेची विषय म्हणून निघून गेलेला आहे काही वर्षापासून. मी अमर्त्य सेन यांच्यावर संशोधन करत असताना हे पण दाखवून दिलं की अमर्त्य सेन त्यांच्या करिअरच्या सुरुवातीला त्यांनी विषमतेबद्दल एक पुस्तक लिहिलेलं आहे. इनइक्वालिटी या विषयावर त्यांनी पुस्तक लिहिलंय. पण नंतर इनइक्वालिटी बद्दल बोलणं ते सोडून देतात आणि ते केवळ पॉवर्टी बद्दल बोलतात, दारिद्र्याबद्दल बोलतात. जणू काय दारिद्र्य आणि श्रीमंती, वाढणारं दारिद्र्य आणि वाढणारी श्रीमंती यांचा एकमेकांशी काही संबंध नाहीये. तर मार्क्स या पुस्तकामध्ये दाखवतात की भांडवल आणि श्रम, भांडवल आणि मजुरी या दोन गोष्टी एकमेकांसाठी आवश्यक आहेत. मग मला वाटतं ह्या पुस्तिकेमधल्या 3 मूलभूत गोष्टींवर मला भर द्यायचा. पहिली जी संकल्पना एंगेल्स यांच्या प्रस्तावनेमध्ये त्यांनी विस्तारित केलेली आहे, कारण ही संकल्पना आपल्याला मूळ पुस्तिकेमध्ये एवढी दिसत नाही. भांडवल हा ग्रंथ लिहिताना ही संकल्पना जास्त स्पष्ट केली. कारण श्रम म्हणजे काय, श्रमामधून काय होतं, श्रमाचं विभाजन, श्रम विभागणी म्हणजे काय, श्रम आणि श्रमिक, श्रम आणि भांडवल यांच्यामधला संबंध काय.
आंबेडकरांनी सांगितलं की आपल्या समाजामध्ये, ज्या समाजात जाती व्यवस्था आहे, तिथे केवळ श्रमाचं विभाजन नाहीये, तर श्रमिकांचं पण विभाजन आहे. मार्क्स एक गोष्ट सांगतात की आपल्याला असं वाटतं की श्रमाचा मोबदला मालकाकडून, भांडवलदाराकडून मजुराला मिळत असतो, आणि तो मोबदला कसा ठरतो? नंतरच्या मार्क्सच्या लिखाणामध्ये ते एक महत्वाची फरक, म्हणजे एक संकल्पनात्मक फरक करतात. श्रम म्हणजे भांडवलदाराच्या कारखान्यामध्ये भांडवलदारांची यंत्रसामग्री, कच्चा माल वापरून श्रमिक जे श्रम करून जे श्रम करतो त्याला आपण श्रम म्हणतो. त्या श्रमातून नवीन मूल्य निर्माण होतं. पण ते श्रम विकत घेतात. ते श्रम, त्या श्रमापासून जे मूल्य निर्माण होतं ते त्या श्रमिकाला मजुरी म्हणून मिळत नाही. जी गोष्ट भांडवलदार श्रमिकापासून विकत घेतो ते श्रम नसून त्याची श्रमशक्ती आहे, लेबर पॉवर. म्हणजे भांडवलदार म्हणतो, तू माझ्या कारखान्यामध्ये इतके तास काम कर आणि त्या काळामध्ये माझ्या कारखान्यात ठरलेल्या नियमांप्रमाणे तुला काम करावे लागेल, त्या गतीने काम करावं लागेल, तेवढ्या मेहनतीने काम करावं लागेल, तेवढं उत्पादन निर्माण करावं लागेल, आणि त्याच्या बदल्यात तुला अमुक अमुक मजुरी मिळेल, एवढे पैसे मिळतील. जी गोष्ट भांडवलदार श्रमिकापासून विकत घेतोय त्याला आपण श्रमशक्ती म्हणतो. श्रम करण्याची ती शक्ती भांडवलदाराला सोपवली जाते, आणि भांडवलदार या श्रमशक्तीची किंमत देत असतो. त्या श्रमशक्तीची किंमत म्हणजे काय? तर इतर क्रय वस्तूंप्रमाणे त्या श्रमशक्तीची किंमत त्या श्रमशक्तीला निर्माण करण्यासाठी जे लागतं, जो कॉस्ट ऑफ प्रोडक्शन असतो त्याच्यावर आधारित. म्हणजे त्या श्रमिकाला एक निर्वाह वेतन, म्हणजे त्या श्रमिकाला जगण्यासाठी, त्या श्रमिकाला अन्न, वस्त्र, निवारा आणि काही प्रमाणात त्याच्या कुटुंबाला जिवंत ठेवण्यासाठी जेवढी सामग्री लागते ती विकत घेण्याएवढे त्याला वेतन. म्हणजे मात्र ती श्रमशक्ती विकत घेतल्यानंतर जे श्रम केले जातात आणि त्या श्रमापासून ज्या वस्तू निर्माण होतात त्या वस्तूंवर मग कामगारांचा कोणत्याच प्रकारचा अधिकार नाही. व्हॉट इज द कॉस्ट ऑफ प्रोडक्शन ऑफ लेबर? श्रमाच्या उत्पादनाची किंमत काय? ती श्रमशक्तीच्या उत्पादनाची किंमत आहे. आणि तिला सुद्धा एक ऐतिहासिक बैठक आहे, ती बदलते. कामगार वर्गाला निर्वाह वेतन किती द्यावं, ती एका विशिष्ट जागेत तो राहतो आणि विशिष्ट परिस्थितीमध्ये राहतो. त्या श्रमशक्तीची किंमत ही दिली जाते, पण त्याच्यापासून जे मूल्य निर्माण होतं ते त्याच्यापेक्षा जास्त असतं, आणि याच्यातूनच भांडवलदाराला नफा मिळतो आणि भांडवल हे वृद्धिंगत होतं, भांडवल वाढत जातं. आणि मग ह्याच्यातून आपल्याला असं दिसतं की भांडवलदार श्रमिकापासून जे विकत घेतो ती श्रमशक्ती आहे. त्या श्रमशक्तीचा उपयोग करून जे श्रम केले जातात त्याच्यावर त्याचं नियंत्रण असतं, आणि त्याच्यातून
जे फळ मिळतं ते त्याच्या मालकीचं राहतं. याच्यातूनच नफा हा निर्माण होतो. आणि म्हणून ज्या पद्धतीने भांडवलदारांनी हा कारखाना उभा केल्याशिवाय कामगाराला श्रम मिळत नाही. कारण अगोदरच इतिहासामध्ये त्या कामगाराला आपल्या जमिनीपासून तोडलेलं असतं. इतर सर्व निर्वाहाच्या शक्यतांपासून तोडलेलं असतं आणि म्हणून तो सर्वहारा होऊन शहरामध्ये कामाला येतो. आणि मग अशा कामगाराला काम देणारा भांडवलदार हा कामाची निर्मिती करतो, पण तो भांडवलदार सुद्धा श्रमिकावर तेवढाच अवलंबून असतो. त्याचं श्रम ज्या वेळेला श्रम करायला लागतो त्या क्षणापासून ते श्रम आणि त्याचे फळ हे त्याचं राहत नाही. याला एका अर्थाने आपण एलिएनेशन हे नाव पण देतो. म्हणजे आपण जे दिवसभर दिवसेंदिवस दिवसामागे दिवस काम करतो आणि जे निर्माण होतं त्या वस्तू, त्या सेवा, त्या गुड्स, त्या चांगल्या गोष्टींवर आपला काहीच अधिकार नसतो. जो सफाई कामगार शहराला स्वच्छ ठेवतो आणि स्वच्छ ठेवताना अत्यंत घाणेरड्या परिस्थितीमध्ये त्याला काम करावं लागतं आणि ज्याच्यामुळे या शहराचे रस्ते स्वच्छ राहतात आणि एक स्वच्छतेचा अनुभव नागरिकांना मिळतो, त्या स्वच्छतेवर पण त्याचा अधिकार नसतो. हे एक उदाहरण, एक आत्यंतिक उदाहरण, जिथे आपल्याला दिसतं की कामगाराच्या श्रमापासून जे निर्माण होतं त्याच्यावर त्याचा काहीच अधिकार नाही. आणि जाती व्यवस्थेमुळे या एलिएनेशनला आणखीन एक पैलू, आणखीन एक डायमेन्शन मिळते. कारण ते जर श्रम घाणेरड्या अवस्थेमध्ये केले जात असतील तर खरं म्हणजे समाजाचं लक्ष ह्याच्याकडे पाहिजे की ती कामाची परिस्थिती कशी सुधारता येईल. कारण एक माणूस हे काम करतो, पण याच्याऐवजी जाती व्यवस्था त्या कामगारालाच घाणेरडा ठरवते आणि त्याला केवळ एक प्रकारचं श्रम करणारा नव्हे, परंतु त्याच्या श्रमाच्या कंडिशन्स बरोबरच त्याला गिळंकृत केलं जातं आणि अक्षरशः गिळंकृत देखील केलं जातं. कारण यामध्ये केवळ गलिच्छ परिस्थितीमध्ये काम करावं लागत नाही, तर रोज जीव धोक्यात पण टाकायला, रोज आपल्या नाल्यांमध्ये, आपल्या सफाईच्या नेटवर्क मध्ये जे मृत्यू पावलेले कामगार आहेत त्यांची संख्या पण मोठी. तर हा एक मुद्दा जो भांडवल आणि श्रम मधला संबंध दाखवणारा. प्रथम ती परिस्थिती निर्माण केली जाते ज्याच्यामुळे कामगाराला भांडवलदाराकडे जाण्याशिवाय दुसरा काही पर्याय नसतो आणि मग त्याचे श्रम आणि तिचे श्रम आणि ती यांच्यामध्ये काहीच संबंध नाही. आणि त्यामुळे भांडवल आणि श्रम यांच्यामधला जो भांडवल आणि मजुरी यांच्यामधला परस्पर विरोधी संबंध. हा, हे खरं आहे. आजकाल आपण म्हणतो की कामगारांनी जर भांडवलदारांनी जर पैसे गुंतवले नाहीत तर काम मिळणार नाही. तर ही जी गोष्ट आहे की दोघांचे हितसंबंध सारखेच आहेत. विकास हा सर्वांसाठी आहे. काय म्हणतात त्याला, एक अलीकडे घोषणा पण होती ना त्याच्याबद्दल, विकास, सर्वांचा विकास. हे खरं आहे.
पण तो विकास जर भांडवली विकास असेल तर एका बाजूला हे दोघं एकमेकांवर अवलंबून आहेत, पण ते अवलंबित्व हे काय समान नाही. दोन्ही बाजू या अवलंबित्वाचे हे सारखे नाही. The product of the worker's activity is not the aim of his activity. म्हणजे त्याच्या श्रमापासून जे फळ निर्माण होतं, जे उत्पादन निर्माण होतं, ते त्याच्या श्रमाचं त्याच्यासाठी उद्दिष्ट नसते. त्याला जे उद्दिष्ट हवे असते ते फक्त मंजुरी असते. त्याचं जीवन कुठे सुरू होतं? जिथे ही श्रमाची ऍक्टिव्हिटी थांबते, जेव्हा तो घरी जातो, जेव्हा तो जेवतो, जेव्हा तो आपल्या मित्रांबरोबर कदाचित दारू पितो, जेव्हा तो थोडासा आराम करून लेटतो. 12 तास काम करत असेल, 12 तास इथे उल्लेखित आहेत, आणि आज आपल्याकडे आपलं सरकार पुन्हा 12 तासाचा दिवस हा आणू पाहतोय. 8 तासाचा कामाचा दिवस याच्यासाठी कामगार वर्ग जगभर लढलेला आहे. 12 तासाचा दिवस ही परिस्थिती 19व्या शतकात होती. आज आपण 21व्या शतकात. उत्पादनाची शक्ती प्रचंड विकसित झालेली आहे, पण पुन्हा आपण 12 तासाच्या कामाच्या दिवसाबद्दल बोलायला लागलेलो. एखाद्या क्रय वस्तूची किंमत जशी ठरते तसं वेतन देखील ठरतं, आणि वेतनामध्ये सुद्धा चढ उतार होत असतात. आणि ते चढ उतार कशामुळे होतात? तर जसे एखाद्या क्रय वस्तूची किंमत ही मागणी आणि पुरवठा यांच्या चढ उतारामधून ठरत असते, तशी श्रमशक्तीची किंमत देखील, जरी ती निर्वाह वेतन एक आवश्यक वस्तूंवर अवलंबून असली तरी ती वर खाली होते. जशी श्रमाची मागणी वाढते त्या परिस्थितीत कामगारांचं वेतन थोडंसं वाढतं, आणि जेव्हा ती मागणी कमी होते आणि पुरवठा जास्त असतो, श्रमिक जास्त प्रमाणात उपलब्ध असतात, अशा परिस्थितीमध्ये वेतन हे कमी होतं. आणि गेल्या 25-30 वर्षात आपण असं पाहिलेलं आहे की भांडवली वर्गाने कामगाराचं वेतन कमीत कमी असावं ह्याच्यासाठी जे सर्व ट्रिक्स, ज्या सर्व कोटी वापरता येतील, ज्या सर्व पद्धती वापरता येतील, न्याय अन्याय किंवा लीगल इलिगल, जे कायदेशीर बेकायदेशीर सर्व पद्धती ह्या वापरलेल्या आहेत. आणि आज आपण पाहतो की जास्त करून जी कामं उपलब्ध आहेत ती आपण ज्याला असंघटित क्षेत्र म्हणू, जिथे कोणत्याही पद्धतीची कामाची शाश्वती नाहीये आणि वेतनाचा दर हा अत्यंत खालावलेला. भांडवलदाराला मिळणारा नफा आणि कामगाराला मिळणारं वेतन यांच्यामधली तफावत ही गेल्या 25-30 वर्षामध्ये प्रचंड वाढली. या 25-30 वर्षात काय झालं, ज्याला आपण जागतिकीकरण म्हणतो, ज्याला आपण उदारमतवादी भांडवल हे म्हणतो, न्यू लिबरल कॅपिटलिझम. सोव्हिएट युनियनचा पाडाव झाल्यानंतर आणि कम्युनिझम हा पर्याय पूर्णपणे फेकून दिल्यानंतर, हा पर्यायच नाहीये, कारण त्याच्याबरोबर सगळ्या अमानुष गोष्टी येतात. हा विचार आपल्यावर सतत आज आपल्यावर टिमकी वाजवली जाते आणि आपण तो पर्याय मनातून काढूनच टाकलेला आहे. परंतु जोपर्यंत सोव्हिएट युनियन किंवा काही कम्युनिस्ट देश अस्तित्वात होते
तोपर्यंत आपल्याला असं दिसतं की भांडवली देशांमध्ये सुद्धा सरकार काही प्रमाणात लोकांच्या हितासाठी, लोकांच्या कल्याणासाठी काही प्रयत्न करत आणि काही जबाबदारी घेतो. आपल्याला असं दिसतं की विशेष म्हणजे आरोग्य, शिक्षण या गोष्टींसाठी सरकार जबाबदार होतं आणि सर्वांना ते मिळावं हे काही प्रमाणात विकासासाठी सुद्धा आवश्यक समजलं जातं. पण गेल्या 25-30 वर्षामध्ये ही गोष्ट बाजूला टाकली गेलेली आहे आणि कामगारांचं वेतन जेवढं कमी करता येईल तेवढं ते कमी केलेलं आहे. या पुस्तिकेमध्ये हा जो एक परस्पर विरोधी संबंध आहे, मोलमजुरी आणि श्रमिक भांडवलदार हे एकमेकांवर अवलंबून आहेत, पण तरी सुद्धा त्यांच्यामधला जो संबंध आहे तो परस्पर विरोधी आहे. आता सप्लाय आणि डिमांड, मागणी आणि पुरवठा यांच्यामधून कुठलीही किंमत वर खाली होत असते, त्याचप्रमाणे वेतन देखील वर खाली होत असतं. पण आता उत्पादनाची संबंध व्यवस्थापन अशा पद्धतीने केलं जातं की विकसित देशांमधून भांडवल हे विकसनशील, ज्याला आपण विकसनशील म्हणतो पण खरं म्हणजे अविकसित म्हणायला पाहिजे, अशा देशांमध्ये गुंतवलं जातं आणि त्या देशांच्या सरकारावर सुद्धा एक दबाव आणला जातो जेणेकरून कामगारांचे सर्व हक्क हे बाजूला टाकले जातात. आणि या परिस्थितीमध्ये आपण 30 वर्षापासून तरी जगत आहोत. What is the cost of production of labor power? It is the cost required for the maintenance of the laborer as a laborer and for his education and training as a laborer. म्हणजे कामगाराला कामगार म्हणून टिकवण्यासाठी आणि कामगार म्हणून त्याला जेवढं शिक्षण आणि प्रशिक्षण आवश्यक आहे त्याच्यावरून त्याचं वेतन ठरतं. खरं म्हणजे आपल्याकडे आता आज IT इंडस्ट्रीमध्ये सुद्धा जे कम्प्युटर वर अत्यंत हुशारीने काम करतात, जे गुगल, मायक्रोसॉफ्ट सारख्या मोठ्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम करतात, ते सुद्धा कामगारच आहेत. पण त्यांना जे शिक्षण आणि प्रशिक्षण द्यावं लागतं ते जास्त असल्यामुळे त्यांचं कॉस्ट ऑफ प्रोडक्शन जास्त आहे आणि त्यांना जास्त वेतन. काही प्रमाणात मागणी पुरवठ्याचा नियम देखील इथे लागू. पण आपल्याला हे दिसतं की आज जेव्हा भांडवलशाही एका संकटामध्ये अडकलेली आहे, जेव्हा काही प्रमाणात उत्पादन स्थगित झालेलं आहे, तेव्हा अनेक कंपन्या आपल्या कामगारांना कमी करतात. त्यामुळे हा जो परस्पर विरोधी संबंध आहे तो आज आपल्याला हा दिसतो. कॅपिटल म्हणजे काय? Capital consists of raw materials, instruments of labor and means of subsistence of all kinds. म्हणजे भांडवल म्हणजे कच्चा माल, श्रमासाठी लागणारी साधनं म्हणजे यंत्र आणि श्रमिकाला लागणाऱ्या वस्तू. या सर्व वस्तू श्रमातूनच निर्माण होतात आणि हे श्रम संकलित होतात, अॅक्युम्युलेट होतात आणि त्याच्यामधून नवीन उत्पादन, नवीन भांडवल निर्माण होतं. आणि या संबंध उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये माणसं जे श्रम करतात ते निसर्गापासून मिळणाऱ्या वस्तू आणि यंत्रसामुग्रीवर, भांडवलातून निर्माण झालेल्या वस्तूंवर काम करतात, पण या बरोबर ते एकमेकांबरोबर काम करतात. काही त्यांच्यामध्ये सामाजिक संबंध असतात. उत्पादन करण्यासाठी त्यांच्यामध्ये विशिष्ट प्रकारचे संबंध, नाती ही निर्माण होतात.
आणि भारतामध्ये अर्थात या नात्यांमध्ये या सामाजिक संबंधांमध्ये जाती व्यवस्था याचा मोठी भूमिका आहे. हे जे सोशल रिलेशन्स आहेत ते सुद्धा इतिहासामध्ये, एखाद्या देशाच्या इतिहासामध्ये, एखाद्या समाजाच्या इतिहासामध्ये निर्माण झाले. भांडवल सुद्धा एक उत्पादनाचा सामाजिक संबंध आहे. ह्या सर्व वस्तू ज्या निर्माण केल्या जातात त्या विशिष्ट परिस्थितीत इतिहासामधनं निर्माण झालेल्या विशिष्ट सामाजिक नात्यांच्या चौकटीमध्ये निर्माण होत असतात. हे या पुस्तिकेमध्ये सांगितलेलं आहे. हाऊ डज अ सम ऑफ कमॉडिटीज ऑफ एक्सचेंज व्हॅल्यूज बिकम कॅपिटल. काही क्रयवस्तू आहेत, म्हणजे यंत्र असो, कच्चा माल असो, कामगाराला श्रमशक्तीसाठी आवश्यक असलेले वेज गुड्स जे वेतनापासून विकत घेतल्या जातात त्या वस्तू, या संबंध या क्रयवस्तूंमधनं भांडवल कसं निर्माण होतं. भांडवल म्हणजे एक सामाजिक सत्ता ही निर्माण होते. पण त्या सामाजिक सत्तेला टिकण्यासाठी आणि स्वतःला वृद्धिंगत करण्यासाठी सतत या प्रत्यक्ष जिवंत श्रमशक्ती बरोबर संबंध ठेवून आणि विनिमय करूनच हे भांडवल टिकू शकते. एक असा वर्ग असणे ज्याला सगळं सोडून तुमच्याकडे काम मागण्यासाठी यावं लागतं, हे असल्याशिवाय भांडवल टिकू शकत नाही. पूर्वी केलेल्या श्रमाचं वर्चस्व आजच्या श्रमावर आहे, आजच्या श्रमिकांवर आहे. यालाच आपण भांडवली व्यवस्था म्हणतो. आणि एका अर्थाने हे खरंच आहे की भांडवलदार वर्ग जी गोष्ट अर्थतज्ञ आपल्याला सांगतात, जी गोष्ट आपलं सरकार आपल्याला सांगतं, की भांडवलाचं हित आणि कामगाराचं हित सारखंच आहे, दोघांसाठी विकास आवश्यक आहे. भांडवलाने जर श्रमशक्तीचा उपयोग करून मूल्य निर्माण केलं नाही तर ते वाढणार नाही, ते टिकणार नाही, ते जिवंत राहणार. त्यामुळे शोषण करावं लागतं. शोषण आवश्यक आहे. श्रमशक्ती विकत घेतली पाहिजे. उत्पादक भांडवल वाढलं पाहिजे. पण उत्पादक भांडवल म्हणजे काय? उत्पादक भांडवल म्हणजे ग्रोथ ऑफ द पॉवर ऑफ अक्युम्युलेटेड लेबर ओव्हर लिव्हिंग लेबर. पूर्वी केलेल्या श्रमाला आपण भांडवलामध्ये रूपांतरित केलेलं आहे. त्या रूपांतरित श्रमाची सत्ता म्हणजेच भांडवल, आणि ही सत्ता ही जिवंत भांडवलाच्या तुलनेत वाढत जाते. आणि गेल्या 30 वर्षामध्ये आपण ही सत्ता प्रचंड कल्पनेच्या बाहेर अशी वाढलेली पाहतो. ग्रोथ ऑफ द रूल ऑफ द बुर्जवाझी ओव्हर द वर्किंग क्लास. याच परिस्थितीमध्ये आपल्याला आजची ही विचारसरणी आपल्या समोर येते. आपण जेव्हा म्हणतो की विकास सर्वांसाठी आहे आणि भांडवलदार आणि श्रमिक या दोघांना विकासामध्ये हित पाहायला पाहिजे, याच्यामधून मार्क्स सांगतो की ह्याच्यामधून आपल्याला एवढंच दिसतं की भांडवल आणि मजुरी हे एकाच संबंधाच्या दोन बाजू. जसं तुमचा सावकार आणि सावकाराकडून
कर्ज घेणारा हे एकमेकांवर अवलंबून आहेत. त्याप्रमाणे त्यामुळे एक कामगार वर्ग आणि भांडवलदार वर्ग यांच्यामध्ये एक सततचा संघर्ष, हा आपल्याला संघर्ष दिसत नाही, कारण आजकाल त्या संघर्षातली एक बाजू इतकी प्रचंड सत्ताधार बनलेली आहे, पण तो संघर्ष चालू असतो. आणि त्या संघर्षामध्ये आज भांडवलाने अनेक नवीन प्रकार हे म्हणजे हे अंमलात आणलेले आहेत. उदाहरणार्थ काही वर्षांपूर्वी नेओमी क्लाइन यांनी नो लोगो नावाचं पुस्तक काढलं, ज्याच्यातून त्यांनी हे दाखवलं की नफा आज एखाद्या वस्तूच्या मूळ बाजार किमतीमध्ये नफ्याचं प्रमाण आणि मजुरीचं प्रमाण यांच्यामधला जे गुणोत्तर आहे ते इतकं विषम झालेलं आहे, कारण नफा वाढवण्यासाठी भांडवलदार सुद्धा नवीन युक्ती वापरते. उदाहरणार्थ, जीन्स निर्माण करणाऱ्या, म्हणजे ते कापड निर्माण करणाऱ्या मजुराला किंवा ते जीन्स डिझाईन करणाऱ्या डिझायनरला आणि ते जीन्स शिवणाऱ्या श्रमिकाला मिळणाऱ्या पैशाच्या तुलनेत त्या जीन्सची किंमत इतकी जास्त असते, कारण त्या नफ्यामधला एक भाग हा जाहिरातीचा असतो आणि जाहिरातीवरचा खर्च हा आता इतका प्रचंड वाढलेला आहे. जाहिरातीमध्ये केवळ आपल्याला दिसतात ते होर्डिंग्स, जे रस्त्यावर दिसणाऱ्या किंवा वर्तमानपत्रामध्ये, टीव्हीवर दिसणाऱ्या जाहिराती नव्हे, परंतु ब्रँड निर्माण केला जातो, एक इमेज निर्माण केला जातो. आपल्या कल्चरल लाईफ, आपल्या सांस्कृतिक जीवनामध्ये सुद्धा भांडवलदारांनी एक प्रवेश घेतलेला आहे आणि आपल्याला काय हवं आहे, काय नको, आपली स्वप्न काय असावी, याच्यामधून सुद्धा नफा निर्मिती ही आता सुरू झालेली आहे. या सगळ्या गोष्टींचं मूळ जो संबंध आहे मोलमजुरी आणि भांडवल यांच्यामधला, हे मला वाटतं ही पुस्तिका अजूनही वाचण्यासारखी आहे. त्याचं मराठी भाषांतर मला सापडलं नाही आणि बगाडे सरांनी मला एक दुसरं भाषांतर उपलब्ध असल्याचं सांगितलं. ते इतिहास तज्ञांची इंटरेस्ट आहेत, परंतु मी नक्कीच प्रयत्न करीन की हे मराठीमध्ये सुद्धा तुम्हाला उपलब्ध, ज्यांना हे वाचावं असं वाटेल, ज्यांना इंग्रजी शक्य आहे, हे कठीण इंग्रजी नाहीये, तो विचार सुद्धा खूप गुंतागुंतीचा नाही, पण मला वाटतं हा एक मूळ संबंध, ज्याच्यामुळे आपण जगभर ज्या व्यवस्थेमध्ये आज जगत आहोत ती व्यवस्था कशी चालते, तिचं लॉजिक काय आहे, तिचं डायनामिक काय आहे, म्हणजे ती कोणत्या नियमांमुळे वृद्धिंगत होते, तिची वृद्धी कोणत्या दिशेने होते, विकास कसा होतो, कोणत्या गोष्टींचा विकास होतो आणि कोणत्या गोष्टींचा विकास होत नाही, हे सुद्धा आज भांडवलदार वर्ग ठरवतो. हे जे आहे की श्रमातून जे निर्माण होतं त्याच्यावर श्रमिकाचा काहीच अधिकार नसतो. आज शास्त्रज्ञाचं संशोधन कोणत्या विषयांवर केलं जावं हे सुद्धा भांडवलदार, मोठ्या कंपन्या ठरवतात, कारण आज संशोधनासाठी, शास्त्रीय संशोधनासाठी इतकं मोठी गुंतवणूक आवश्यक असते की ती गुंतवणूक केवळ भांडवलदार करू शकतात. आणि त्यामुळे ज्ञानाची निर्मिती, म्हणजे आपल्याकडे ज्ञानाच्या निर्मितीवर
ब्राह्मणांचं वर्चस्व, ब्राह्मणांची मक्तेदारी होती. आज ज्ञानाच्या निर्मितीवर जगभर भांडवलदारांची पकड ही घट्ट होत चाललेली. एका बाजूला आपण काही वर्षांपूर्वी म्हणालो की इंटरनेटमुळे वेगवेगळ्या प्रकारची माहिती आता सर्वांना उपलब्ध होणार आहे, एक प्रकारे लोकशाहीकरण होणार आहे. पण आज आपण पाहतो की ज्या कंपन्या या इंटरनेटचं कार्य चालवतात त्या ज्ञान निर्मिती कशी व्हावी आणि एक नवीन फेक न्यूज ही संज्ञा निर्माण झालेली आहे. पूर्वी पत्रकारितेचं काम हे होतं की सत्तेला प्रश्न विचारावे. आज या गोष्टी सुद्धा भांडवलाच्या नियमाला विकले गेलेले आहेत. आज आपल्याला असं दिसतं की मार्क्सच्या काळाच्या तुलनेने भांडवली संबंध हे आयुष्याच्या, समाजाच्या सर्व क्षेत्रांमध्ये प्रवेश घेतलेला आहे. पण तो संबंध काय आहे आणि तो संबंध आणि तो संबंध आणि श्रम, स्त्री पुरुषांचे, कामगारांचे श्रम, दलितांचे श्रम, आपल्याकडे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये हे जे आत्ताच उल्लेख केला की भांडवलदार आणि मजुरी, उत्पादनाची प्रक्रिया भांडवली चौकटीमध्ये जी केली जाते ती एका विशिष्ट सामाजिक संबंधांच्या चौकटीमध्ये केली जाते आणि ते संबंध सुद्धा आपल्या इतिहासातून निर्माण होतात. भारताच्या इतिहासामध्ये एक काळ असा होता, स्वातंत्र्य चळवळीच्या वेळेला आपल्याला असं वाटलं होतं की ब्रिटिश भारतातून जातील आणि भारतीयांचं वर्चस्व हे विकास कसा करावा याच्यावर निर्माण होईल, तेव्हा सर्व नागरिकांना त्याचा फायदा होईल. आंबेडकरांना काही शंका होत्या याबद्दल की खरोखर सत्ता ही सर्वांसाठी वापरली जाईल का. कारण आपल्याला असं दिसतं की खरं म्हणजे सत्ता ही विशिष्ट लोकांच्याच हातात, एक भांडवलदार वर्ग, उच्च जाती, एका ब्राह्मणी व्यवस्थेमध्ये ते संकुचित राहील. त्यामुळे हे जे कंडिशन्स आहेत, मला वाटतं ह्या पुस्तिकेमध्ये आपल्याला हे पण दिसतं की मार्क्स एक मूलभूत भांडवल आणि मजुरी यांच्यामधला संबंध बघत असताना त्याची ऐतिहासिक बैठक, त्याची सामाजिक बैठक कधीच विसरत नाही. प्रत्यक्षदृष्ट्या सांस्कृतिक प्रश्नांवर इथे काही भाष्य नसेल, पण ह्या गोष्टीचं महत्व आहे हे आज आपल्याला जे दिसतं की भांडवलाने आपली सत्ता वाढवण्यासाठी आज जे वेगवेगळे उपाय आजमावले आहेत त्याच्यामध्ये सांस्कृतिक उपाय पण आहेत. आणि त्यामुळे हा जो एक संघर्ष आहे कामगार वर्ग, तो संघर्ष रोजच्या जगण्यामध्ये तुमचं वेतन किती असेल, तुम्हाला कोणत्या परिस्थितीत काम करायला लावेल, तुमच्या कुटुंबाला पुरेल एवढे पैसे मिळतील का इतके कमी पैसे मिळतील की त्याच्यातून तुमचं कुटुंबच तोडलं जाईल. आज आपल्याला गेल्या 30 वर्षात असं दिसतंय की पुरुषांना काही प्रमाणात शाश्वतीचं काम जे मिळत होतं ते आज कमी प्रमाणात मिळतंय आणि स्त्रियांचे श्रम आणखीनच कमी वेतनावर हे वापरले जात आहे. आणि कुटुंबाला जिवंत ठेवण्याची जबाबदारी ही स्त्रियांवर टाकली जाते, पण त्या स्त्रियांना सत्ता काहीच नाही. त्यांना कमीत कमी वेतन दिलं जातं, त्यांना अशा प्रकारचं काम दिलं जातं
ज्याच्यासाठी कोणत्याही प्रकारचं शिक्षण किंवा प्रशिक्षण आवश्यक नसतं. आणि म्हणून आपल्याला दिसतं की आपल्याकडे अजूनही अशिक्षित, निरक्षर यांचं प्रमाण शिक्षणाचा खर्च भारतामध्ये तर विकसित देशांच्या तुलनेत नव्हे तर आपल्या शेजारच्या देशांच्या तुलनेमध्ये सुद्धा अत्यंत कमी. आणि हीच गोष्ट घडते आज. इवन आरोग्य आणि शिक्षण यांच्यावर म्हणजे तो सुद्धा एक भांडवल आणि श्रम यांच्यातल्या संघर्षातला एक निष्पन्न आहे, होतं, ज्याच्यामुळे कामगार वर्गाला, श्रमिक वर्गाला सुद्धा काही मूलभूत अधिकार आहेत आणि त्यांच्या कल्याणाची जबाबदारी शासनाने घेतली पाहिजे. ही कल्पना हळूहळू बाजूला टाकली जाते आणि आपल्याला स्पष्टपणे मध्यमवर्गीय ज्यांना कळायला पाहिजे, कारण ते सुद्धा मजूरच आहेत, पण अर्थात त्यांच्या मजुरीला शाश्वती आहे, त्यांना जास्त पैसे दिले जात आहेत, ते म्हणतायत की गरीब काय, गरीब यांना काही काम न करता फुकटात गोष्टी पाहिजे. म्हणजे इवन सरकारने चालवलेल्या शाळा बंद पाडल्या जात आहेत, त्यांचं खाजगीकरण केलं जात. ही एक भांडवलदार वर्गाची आयडिओलॉजी. आपल्याकडे ती भांडवली विचारसरणी आहे का ब्राह्मणी विचारसरणी आहे, असे प्रश्न उत्पन्न केले जातात. पण आपल्या लक्षात यायला पाहिजे की हे एकमेकांना पोषक आहेत. ब्राह्मणी विचारसरणी आणि भांडवली विचारसरणी एकमेकांना पोषक आहे. एकाला विरोध केल्याशिवाय, म्हणजे दोघांना विरोध केल्याशिवाय आपण त्यापैकी एकाला विरोध करू शकत नाही. मला वाटतं या गोष्टी इवन थॉमस पिकेटी ज्यांनी आपला पहिला ग्रंथ लिहिल्यानंतर आता ह्या वर्षी दुसरा ग्रंथ प्रकाशित केलाय, ज्याचं नाव कॅपिटल अँड आयडिओलॉजी. त्याच्यामध्ये त्यांना विचारसरणीचं महत्व आपल्याला गेल्या 30 वर्षात जास्त प्रमाणात भांडवलाची ही विचारसरणी विकली गेलेली आहे आणि आपण ती आपले पैसे देऊन विकत घेतलेली आणि आपल्या मनामध्ये रुजू केलेली. अशा परिस्थितीत आपण आज जगत आहोत. हे फेकून द्यायला आपण शिकलं पाहिजे. एक काळ असा होता की मध्यम वर्गाला सुद्धा नागरिकत्वाबद्दल एक जबाबदारी वाटते. जाती व्यवस्थेबद्दल पुरेशी जाण नव्हती, पुरेशी संवेदनशीलता नव्हती. परंतु आज ज्या पद्धतीने आपण श्रमिक वर्गाला नगण्य समजत आहोत, त्यांना एक समस्या समजत आहोत, गरिबीला ही गरिबांची समस्या आहे असं समजत आहोत, ती आपल्या विषम समाजाची समस्या, मूलभूत समस्या आहे असं आपण म्हणत नाही. ही भांडवली विचारसरणी आहे. त्याच्या मागे जो एक संबंध आहे तो अत्यंत सोप्या भाषेमध्ये त्या पुस्तिकेमध्ये सांगितलं गेलाय. पण मला वाटतं आज आपल्याला आपली परिस्थिती समजून घ्यायची असेल तर त्याच्यातल्या काही मूळ गोष्टी इथे सापडतात. आणि म्हणून पुस्तकाचा परिचय करण्यासाठी मी ही पुस्तिका ही निवडली. मला वाटतं मी आता माझं बोलणं संपवते. कोणाला प्रश्न विचारायचे असतील धन्यवाद मॅडम, तुम्ही एका चांगल्या पुस्तकाचा परिचय करून दिला. आता आपण प्रश्न उत्तर घेऊया. चॅटबॉक्स मध्ये एक प्रश्न आलेला आहे, त्यापासून आपण सुरुवात करू.
चालेल. त्याला मी सर्वांना उपस्थितांना विनंती करतो, त्यांचा काही प्रश्न असेल तर त्यांनी कृपया चॅट बॉक्स मध्ये विचारावा, किंवा नेटवर्कची अडचण नसेल तर ते प्रत्यक्ष पण विचारू शकतील. आधी आपण चॅट बॉक्स मध्ये असलेल्या प्रश्नांपासून सुरुवात करूया. चालेल. काय प्रश्न आहे? हा, सांगतो मॅडम, एक मिनिट. मनीषा पाटील यांचा एक प्रश्न आहे. असंघटित क्षेत्रामुळे आज मोठ्या प्रमाणात समस्या निर्माण झाल्या आहेत का? असंघटित क्षेत्रामुळे प्रश्न निर्माण झाल्यात झालेत का? आता असंघटित क्षेत्रामध्येच नोकऱ्या उपलब्ध आहेत ही एक समस्या नक्कीच आहे. पण अशी का परिस्थिती आहे? असंघटित क्षेत्र म्हणजे काय? असंघटित क्षेत्र म्हणजे ते क्षेत्र जिथे कामगारांना कोणत्याच प्रकारचे अधिकार नाहीयेत, कामाची कोणत्याच प्रकारची शाश्वती नाही, कामाची परिस्थिती ही अत्यंत वाईट आहे, ज्याच्यामध्ये कमीत कमी गुंतवणूक करून लोकांना कामाला लावलं जातं, किंवा शून्य गुंतवणूक केली जाते आणि आपण त्याला म्हणतो, एक गोंडस नाव देतो की सेल्फ एम्प्लॉयमेंट, स्वयंरोजगार. स्वयंरोजगार म्हणजे हेच आहे की ज्या रोजगार निर्मितीमध्ये न सरकारने न खाजगी भांडवली क्षेत्राने काही गुंतवणूक केलेली आहे. गरिबांना स्वतःच्याच बचतीमधून गुंतवणूक करून काहीतरी सुरू करावं लागतं, ठेल्यावर काहीतरी विकावं लागतं. ज्या स्त्रिया धुणी भांडी करतात त्यांना आपल्या कामाचं विभाजन करून आपल्याला किती कामं केली तर काहीतरी पोटभर मिळकत मिळेल, हे पण असंघटित क्षेत्र आहे. हे पण सेल्फ एम्प्लॉयमेंट आहे एका अर्थात, कारण त्यांच्या कामामध्ये कोणीच गुंतवणूक केली नाही. त्यांना दुसऱ्यांच्या घरामध्ये जाऊन कामं करावी लागतात. त्यांना आपल्या दिवसाची एक जी कामाची विभागणी आहे किंवा काळाची विभागणी आहे ते स्वतः करावी लागते. ते असं काम आहे ज्याला काही ट्रेनिंग लागत नाही, काही प्रशिक्षण लागत नाही, कारण स्त्रियांना हे काम घरी करावंच लागतं, आपल्या घरी करावं लागतं, मग दुसऱ्यांच्या घरी करावं लागतं. याला स्वयंरोजगार आपण म्हणतो, याला असंघटित क्षेत्र आपण म्हणतो. आणि कामगारांना फक्त असंघटित क्षेत्रामध्येच काम आहे. काही वर्षांपूर्वी अर्जुन सेनगुप्ता यांनी असंघटित क्षेत्रावर एक खास रिपोर्ट काढला आणि त्यांनी हे पण दाखवलं की आज मोठे कारखाने सुद्धा कॉन्ट्रॅक्ट लेबरला जे वापरतात, त्याच्यामुळे आपल्याला असं म्हणावं लागेल की अनऑर्गनाइज्ड वर्क इन दी ऑर्गनाइज्ड सेक्टर, म्हणजे संघटित क्षेत्रामध्ये जिथे मोठे कारखाने आहेत, आधुनिक यंत्रसामग्री आहे, ते सुद्धा कॉन्ट्रॅक्ट लेबर वापरतात आणि त्याच्यामुळे कामगारांना कोणत्याही प्रकारचे हक्क नाकारतात. म्हणजे संघटित क्षेत्रामध्ये सुद्धा असंघटित श्रम ही आज आपली व्यवस्था आहे, कारण आज कामगार वर्ग या संघर्षामध्ये दुर्बल झालेला आहे आणि भांडवली वर्ग जागतिक पातळीवर सत्ताधारी आणि सत्तेला केंद्रित करण्यामध्ये यश मिळवू शकला आहे. ठीक आहे, धन्यवाद मॅडम. त्यानंतर विशाल ठाकरे आहेत, त्यांना एक प्रश्न विचारायचा आहे. विशाल सर, माझा आवाज येत असेल तर? हॅलो. हॅलो. हा, हॅलो. हा सर, तुमचा प्रश्न विचारू शकता. देवी मॅडम, खूप दिवसांनी तुम्हाला ऐकायला मिळालं. टाटा इन्स्टिट्यूट मध्ये असताना बऱ्याच वेळा भेट व्हायची आणि खूप सुंदर असं विवेचन केलं. मराठीची कॉपी आज मी परत वाचली आणि इंग्रजीची पण वाचायला मिळाली. सरांनी पाठवली आहे ग्रुपवर, देशपांडेंनी ट्रान्सलेट केलेली आहे. माझ्या 2 शंका होत्या, म्हणजे कदाचित
जसं आपण जेव्हा जसं तुम्ही विवेचन करताना बोलले की म्हणजे वेज लेबरची एक कॅटेगरी असते आणि त्याची प्रोडक्टिव्हिटी, त्याच्यासाठी लागणारा जो कॉस्ट ऑफ प्रोडक्शन जो असतो तो जेवढा हाय त्याचं रिटर्न तेवढं हाय, राईट. तर आणि तुम्ही जसं बोलले की IT कंपन्या जेव्हा ह्या नवनवीन आजकाल भांडवलशाही व्यवस्थेमध्ये ज्या नवनवीन श्रम वेगवेगळ्या प्रकारचं श्रम येऊ लागलेलं आहे, तसं त्याच्यावर मिळणारं त्याला मजुरी किंवा त्याचं रिटर्न हा खूप हाय आहे. मग आता हे झालं अभिजात अर्थव्यवस्थेतलं एक सिद्धांत आहे की बाबा तुम्ही जेवढे प्रोडक्टिव्ह राहाल तेवढं तुम्हाला रिटर्न आहे. पण काल परवाच्या दिवशी मी एक लेख वाचत होतो की जेव्हा एखादं अरिष्ट येते, म्हणजे आता कोरोनाचं अरिष्ट घ्या, तर सगळे प्रोफेशन्स कुठेतरी निकामी ठरलेले आहेत. आणि असे प्रोफेशन जे मॅन्युअली होते, म्हणजे ज्यांना अभिजात किंवा मेन स्ट्रीम इकॉनॉमिक्सना कमी दर्जाचं किंवा ज्याच्यामध्ये जास्त शारीरिक कष्ट लागतात किंवा ज्याचं व्हॅल्यू मुळातच मेन स्ट्रीम अर्थव्यवस्था कमी मानते, म्हणजे क्लिनिंग वर्क, सॅनिटेशन वर्कर किंवा आरोग्य क्षेत्रातले वर्करचं महत्व आता एवढं अधोरेखित झालेलं आहे. त्यामुळं जे हायपेड वर्क होतं अगोदरचं आणि आता जे लो पेड वर्क आहे ते मार्क्सिस्ट चौकटीमध्ये किंवा मागच्या सिद्धांकनांच्या चौकटीमध्ये कसं समजून घ्यावं, एक हा. आणि दुसरं असं होतं की म्हणजे मार्क्सिस्ट एकंदरीत विचार विश्वामध्ये कुटुंब संस्थेला भांडवलशाहीचं एक प्रोडक्ट मानलं जाते, आउटकम मानलं जाते. म्हणजे फॅमिली इज अन मॅरेज किंवा या सगळ्याला एक मटेरियल दृष्टिकोनातून बघितलं जाते की बाबा मी तर एकदम माझ्या हार्डकोर प्रोफेसर फ्रेंडला असं बोलताना बघितलंय की मॅरेज इज अ बुर्जवा इन्स्टिट्यूशन. तर मला अजूनही म्हणजे एंगेल्सनी असं म्हटलेलं आहे कुठेतरी. आणि मग त्यानंतर ते तुमचे फॅमिली संबंध, कौटुंबिक संबंध पण आकारच येतं. तर मला एक जस्ट तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल की कुटुंब संस्थेला मागच्या वैचारिक विश्वातून कसं बघायला पाहिजे बदलत्या काळानुसार. बरं, दोन महत्वाचे प्रश्न आहेत. पहिली गोष्ट जी आहे ना, मला हे सांगायचं होतं, हे आणि हे हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे की एका बाजूला या पुस्तिकेमध्ये सुद्धा मार्क्स हा मुद्दा केलेला आहे की ज्या श्रमासाठी काही प्रमाणामध्ये ज्या ज्या प्रकारच्या श्रमशक्तीसाठी प्रशिक्षणाची गरज आहे आणि त्या प्रशिक्षणाला पात्र कमी लोक असतात, त्याला कदाचित जास्त वेतन मिळतं. कारण वेतन हे काही प्रमाणात प्रत्येक क्रयवस्तूप्रमाणे श्रमशक्तीचं वेतन हे त्याच्या निर्मिती खर्चावर अवलंबून असतं. पण मुळात गोष्ट ही आहे की हे जास्त वेतन मिळणाऱ्या लोकांना एक भांडवली विचारसरणी त्यांच्याकडनं स्वीकारली जाते आणि त्यांना असा एक भ्रम निर्माण होतो की ते कामगार वर्गापेक्षा वेगळे आहेत. पण जेव्हा अरिष्ट येतं तेव्हा ते सुद्धा कामाबाहेर आणि नोकरी बाहेर फेकले जातात. मला वाटतं अशा प्रकारचा मुद्दा आपल्याला इथे सुद्धा दिसतोय या पुस्तिकेमध्ये. मी म्हणता हे खरं आहे की एसेन्शियल सर्व्हिसेस करणाऱ्या कामगारांची किंमत ही खाली पाडली जाते, कारण तिथे सप्लाय इज मोर दॅन डिमांड. कारण आपला इतिहास त्याला कारणीभूत आहे, ज्याच्यामुळे अकुशल श्रमाचा पुरवठा जास्त आहे. आपण श्रमिकांमध्ये कौशल्य निर्माणच केलेलं नाही, आपण त्यांना मूलभूत शिक्षण सुद्धा दिलेलं नाही आणि त्याच्यामुळे असे कुशल कामगारांचा पुरवठा हा जास्त आहे मागणीपेक्षा सुद्धा. आणि म्हणून पुन्हा त्यांचं वेतन खालावलं जातं. याला जाती व्यवस्था आणखीनच या संबंधाला दृढ करते आणि वेतन खालावण्यासाठी एक प्रकार जस्टिफिकेशन, त्याला एक लॉजिक सांगितलं जातं की हे कमी प्रतीची माणसं आहेत आणि त्यांना कमीच वेतन मिळालं पाहिजे.
म्हणून भांडवलदार वर्गाच्या इंटरेस्ट मध्ये जाती व्यवस्था ही सतत कार्यरत असते. हा एक मला वाटतं. आणि इथे सुद्धा आपण श्रम आणि श्रमशक्ती यांच्यामधला संबंध, यांच्यामधला फरक जर समजून घेतला, एंगेल्सची प्रस्तावना वाचली तर ती महत्वाची आहे. कुटुंब व्यवस्थेबद्दल हे बघा, आता हा जो आज गेल्या काही वर्षांमध्ये कुटुंब व्यवस्थेबद्दल काही स्त्रीवादी अभ्यासकांनी विचार केलेला आहे. कुटुंब व्यवस्थेबद्दल एंगेल्सनी काही प्रमाणात लिखाण केलं होतं, पण मार्क्सच्या लिखाणामध्ये आपल्याला तेवढं काही सापडत नाही. पण इथे काही मुद्दे आहेत. जेव्हा कामगार वर्गाची शक्ती कमी होते, म्हणजे किमतीच्या चढउतारांमध्ये जेव्हा कामगार वर्गाचं बार्गेनिंग पॉवर कमी होत, तेव्हा काय होतं? या भांडवलाच्या चढ उतारांमध्ये जेव्हा वृद्धी असते, जेव्हा तेजी असते, त्यावेळेला पुरुष कामगाराला मिळणारं वेतन हे त्याची बायको आणि त्याची मुलं यांना पोचण्या एवढं पुरेसं असतं. या प्रकारची कुटुंब संस्था सुद्धा भांडवली चौकटीमध्येच बसवलेली आहे. त्या भांडवली चौकटीमध्येच आपल्याला त्याला पाहायला पाहिजे, पण त्यामध्ये तेवढं वेतन असतं. पण जेव्हा मंदी येते तेव्हा त्याचं वेतन कमी केलं जातं आणि मग बायकोला पण कामाला जावं लागतं 19व्या शतकात. आणि भारतात आज आपल्याला मुलांना सुद्धा मजुरी करून कमवल्याशिवाय कुटुंबाला पुरेसे पैसे मिळत नाही. हे संबंध या पुस्तिकेमध्ये दाखवलेले. कुटुंब व्यवस्था ही एक बुर्जवा व्यवस्था आहे वगैरे, ह्या लॉजिक मध्ये मी आता जात नाही, कारण या पुस्तिकेच्या संदर्भामध्ये हा जो एक प्रकार आहे, तेजी मंदीचा प्रकार, स्त्रियांचे श्रम हे पाहिजे तेव्हा भांडवली व्यवस्थेमध्ये खेचले जातात आणि पाहिजे तेव्हा फेकले जातात. स्त्रियांना कुटुंब सांभाळण्याची पण जबाबदारी आहे, याची एक विशिष्ट विचारसरणी सुद्धा भांडवली व्यवस्था निर्माण करते. आपण ती कशी असायला पाहिजे, कुटुंब संस्था कशी असली पाहिजे, आपल्याकडे कुटुंबाच्या पलीकडे जात ही सुद्धा कार्यरत असते, आणि कुटुंब आणि जात ह्या दोन्ही पितृसत्ताक असतात, पुरुषसत्ताक असतात. याच्या विरोधात स्त्रियांनी काही संघर्ष गेल्या काही दशकांमध्ये केलेले आहेत, पूर्वी सुद्धा केलेले आहेत. आंबेडकरांना चांगलं माहिती होतं, फुल्यांना चांगलं माहिती होतं की जाती व्यवस्था टिकवण्यामध्ये स्त्रियांना दाबून ठेवणं हे आवश्यक आहे, आणि आजची जी कुटुंब व्यवस्था आहे ती स्त्रियांना दाबून ठेवण्यावरच उभी आहे. आणि ह्या प्रकारची कुटुंब व्यवस्था भांडवलासाठी अत्यंत उपयुक्त आहे. पुढचा प्रश्न. धन्यवाद मॅडम. यानंतर विशाल कांबळे यांना प्रश्न विचारायचा आहे. ठीक आहे. हा, विशाल सर विचारा प्रश्न. आवाज येतोय माझा? हा, आवाज येतोय. माझा येतोय ना? हो हो, मी त्यांना विशाल सर तुम्ही अनम्यूट हो. हा, माझा आवाज येतोय का विशाल सर? त्यांचा आवाज नाही येत. हा, त्यांना अनम्यूट व्हावं लागेल, पण सध्या त्यांना बहुतेक अडचण येत आहे. तोपर्यंत आपण निरांजनी शेट्टी मॅडम आहेत, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बहुतेक त्यांनी हात वर केलेला होता, तर मॅडम तुम्ही प्रश्न विचारू शकता. हा, मला थोडस माझा चार्ज कमी झालेला आहे, त्याच्यामुळे बरोबर जागा बदलते जरा. हो.
हा प्रश्न येऊ देत. हो हो. मॅडम अनम्यूट व्हावं लागेल तुम्हाला आधी. म्यूट झाले का मी? नाही नाही, तुम्ही बरोबर आहात. शेट्टी मॅडमला सांगितलं. हा हा. वंदना मॅडमनी जे काही बोलले दॅट इज द बेसिस. त्याच्यावरनं मला एक असा प्रश्न आहे, आजचा जो क्रायसिस आहे तो भारतापुरता नसून तो आंतरराष्ट्रीय आहे, जगाच्या पातळीवर आहे. तो डिप्रेशन, रिसेशन असो अथवा तो जो अक्यूट रिसेशन का, म्हणजे तो गेल्या 30 वर्षात जे लिबरलायझेशनच्या नंतर जे कॉन्सन्ट्रेशन ऑफ कॅपिटल खूपच कमी, लोकांच्या हातात खूपच मोठी भांडवल असल्यामुळे लोकांच्या हातात आज क्रय म्हणजे परचेसिंग पॉवर हे नसल्यामुळे जी क्रायसिस सुरू आहे ते क्रायसिस मधनं आपण जातोय. म्हणजे त्याच्यात ओव्हर प्रोडक्शन, म्हणजे सरप्लस प्रोडक्शन मार्केटमध्ये असणं आणि खरेदी करण्याची ताकद नसणं, आणि त्याच्याने काय होतंय की जे नॉन एसेन्शियल गुड्स आहेत ते चीप होतोय. तुम्हाला 10,000चा 15,000चा मोबाईल या 3 महिन्यानंतर 10,000ला मिळेल, पण तांदूळ 60 रुपयापासून 80 रुपयाला होणार. म्हणजे त्याला स्टॅगफ्लेशन असं आपण म्हणू शकतो. तर ह्या सिच्युएशन मध्ये इट इज नॉट अलोन, म्हणजे जो कॅपिटलिस्ट लॉबी जो आहे, भांडवलदार जो आहे, तो एवढा एकत्र आला आहे की तो पैसा इकडनं तिकडनं, तो इथे मार्केट बनवायचा त्याला इंटरेस्टच नाही. म्हणजे त्याला इथे असा बघतो की आफ्रिका एक असा देश आहे जिथनं आम्ही मायनिंग करणार, म्हणजे इकडचे सगळे मिनरल उचलून नेणार. त्याच्यात समाजाला किती खाली ढकलण्याची त्यांची कुवत अथवा ताकद आज त्यांच्या हातात ऑटोमेशननी दिलेला आहे. पण त्याला आपण एक समाज म्हणून जेव्हा विचार करतो त्याच्यात मग आपला संघर्ष आहेच, कौटुंबिक असो अथवा सामाजिक असो अथवा देश अथवा राजकारण म्हणून जे काही आपण बघतो. आजचा जो राजकारण मग आपल्याला तो भूलभुलैयामध्ये फसवणारच, जाती असो अथवा जातीच्या धर्माच्या नावाने फसवणार, समाजाला दुभंगणार, समाजाला डिवाइड करणार, म्हणजे त्यांचा कंट्रोल ठेवण्यासाठी. हा सगळा मुद्दा जर आपण पाहिला फ्रॉम दॅट अँगल, इन्फ्लेशन, रिसेशन, डिप्रेशन, नो पर्चेसिंग पॉवर, तरच आपण विचार करू शकतो की आपण समाजाच्या बहुसंख्य समाजाला कसं इक्विप करू शकतो, कसं सशक्त करू शकतो. ह्या फायनान्शियलायझेशन ऑफ कॅपिटल, भांडवल जी काही फायनान्शियलायझेशन झालेली आहे, म्हणजे अंबानी किती पैसा घेऊन जाईल, आणि अंबानीची आणि मायक्रोसॉफ्टच्या बिल गेट्सची घरोबा असेल, त्यांना काय पडलेलं नाही. त्याला काय, अंबानी काय भारतीय नाहीये, जेव्हा तो कॅपिटलिस्ट आहे तो भारतीय असं काही नाही. त्यांना काही सीमा नाहीये. आम्हाला सीमा आहे, आपल्याला देशाची सीमा आहे, त्यांना देशाची सीमा नाहीये, हे आपण लक्षात घ्यायला हवं. भांडवलदारांना आज देशाची सीमा नाहीये. खरंच आहे. दॅट इज माय पॉइंट. सो दॅट फ्रॉम दॅट अँगल वी हॅव टू थिंक. म्हणजे आज वन मोर पॉइंट, अजित दोवलचा पोरगा शौर्य दोवल इज अ पार्टनर ऑफ आर्मी चीफ ऑफ पाकिस्तान, son of army chief of Pakistan. And what business do they do? Hedge fund where? In tax haven. म्हणजे कॅपिटल कसं एका देशातून दुसऱ्या देशात पळवला जातो. म्हणजे आपल्या देशात 49% जो 1% होतं ते 6 वर्षात आज 80% पर्यंत त्यांच्याकडे आहे. हे जे पळवलं जातं, म्हणजे कॅपिटल जो काही मुवमेंट आहे तो लक्षात घेणं गरजेचं आहे असं मला वाटतं. दॅट इज माय थिंग. नाही, तुम्ही केलेले बरेचसे मुद्दे अगदी म्हणजे बरोबरच आहेत. फक्त मी असं म्हणेन की हे जे तेजी मंदी, डिप्रेशन आणि काही प्रमाणात कमी डिप्रेशनच्या परिस्थितीत आपण 2008 पासून पाहतोय की भांडवलाची स्वतःची अरिष्ट निर्माण होत आहेत. मुळात काय झालेलं आहे की गेल्या 30 वर्षात भांडवलाचं एकतर कॉन्सन्ट्रेशन कमी हातात आहे
आणि भांडवलाची जी शोषण करण्याची शक्ती आहे ती सुद्धा प्रचंड वाढली. तिच्या मागे जो फोर्स आहे तो ब्रूट फोर्स आहे, पाहिजे तेव्हा मारून टाकेल तुम्हाला, पण सातत्याने तुमच्या डोक्यामध्ये भलत्या कल्पना पण घुसवेल. त्याच्यामुळे आयडिओलॉजीचा देखील फार एक मोठा भाग त्याच्यात आहे. आणि त्या आयडिओलॉजी मध्ये आज आपल्याला असं दिसतं की भांडवल अरिष्टात आहे, पण कामगार वर्ग हा एकत्र येऊ शकत नाही. आणि तो कसा येऊ शकेल म्हणजे, आणि हे खरं आहे अक्रॉस बॉर्डर्स यायला पाहिजे. आपली म्हणजे आज पाकिस्तान आपलं शत्रू आहे, हे शत्रुत्व सुद्धा ब्रिटिशांनी निर्माण केलेलं शत्रुत्व आहे, हे इतिहासामध्ये निर्माण केलेलं शत्रुत्व आहे. मुळात जो संघर्ष याच्या मागे आणि ज्याच्यामध्ये कामगार वर्गाचं एका अर्थाने कायमचा पराभव नाही म्हणणार मी, पण नक्कीच त्यांना खाली ठोकलं गेलेलं आहे. या परिस्थितीतून वर यायचं, त्याच्यासाठी आपल्याला आयडिओलॉजिकल टूल्स लागतील, कल्चरल लागतील. आपल्याला सर्व आपल्यामधले जे फरक आहेत ते दाबायचे नाही आहेत. स्त्रिया जे प्रश्न विचारतायत, दलित जे प्रश्न विचारतायत, आदिवासी जे प्रश्न विचारतायत, ते वेगळ्या पद्धतीने विचारतील. ते कदाचित थिअरेटिकल पद्धतीने नाही विचारणार, कल्चरल पद्धतीने विचारतील. या सगळ्याकडे आपलं लक्ष असलं पाहिजे. आणि एकी जी येईल ती एकी अत्यंत डेमोक्रॅटिक, डिसेंट्रलाइज, ही अत्यंत संवेदनशील असल्याशिवाय ती टिकू शकणार नाही. भांडवलाची सत्ता प्रचंड आहे, कामगार वर्गाची संख्या मोठी आहे, पण ह्या भ्रमिष्ट विचार सरणी आयडिओलॉजी खाली आपण दाबले जातोय. आणि अर्थातच हिंसेचा धोका आणि हिंसेची धमकी ही त्याच्या मागे सतत. म्हणजे आपण आयडिओलॉजी बाजूला टाकून आपण स्पष्ट परिस्थिती बघू शकलो आणि संघर्ष करायला लागलो तर आपल्याला मारलं जाईल, ही पण खात्री आहे. म्हणजे हे सत्य आपल्याला नाकारता येणार. मॅडम, पुढचा प्रश्न घेऊया. एक प्रश्न आहे डॉक्टर महेंद्र भगत यांचा. कामगार संघटना आणि राजकारण यांमुळे कामगारांचे प्रश्न, मूळ प्रश्न सुटले नाहीत असे वाटते का? कामगार संघटनांच्या इतिहासामध्ये प्रॉब्लेम एक आपला असा, हा इथे पण संघटित असंघटित क्षेत्राचा प्रश्न आहे. म्हणजे कामगार संघटनांनी संघटित क्षेत्रावरच भर दिला आणि ट्रेड युनियन्स या उभ्या राहिल्या काही उद्योगांमध्ये, काही कंपन्यांमध्ये. असंघटित क्षेत्रातल्या कामगारांना युनियनाइज करणं अत्यंत कठीण असतं. आणि आपण पाहतोय, आणि हे स्वातंत्र्याच्या काळापासूनच आहे, ब्रिटिशांच्या काळापासून आहे, पण संघटित क्षेत्रातल्या कामगारांची संख्या ही खूप छोटी राहिली आहे. आणि काही प्रमाणात ट्रेड युनियनचं पॉलिटिक्स आणि ट्रेड युनियनचा संघर्ष हा त्या संघटित क्षेत्रावर अधिक केंद्रित राहिला. आणि अर्थात आपल्याला हे पण दिसतं की या संघटित क्षेत्रामध्ये एक जातीय सुद्धा आपल्याला एक पॅटर्न दिसतं. दलितांना कमी प्रमाणात कामं मिळतात. आज आपल्याला कॉन्ट्रॅक्ट लेबर पद्धत सगळीकडे दिसते. कॉन्ट्रॅक्ट लेबर, कॉन्ट्रॅक्टर्स कामगार वर्गावरच जी पकड आहे ती सर्व गोष्टींचा वापर करते. जात, पुरुष सत्ता, या सगळ्या गोष्टींचा वापर करते आणि भांडवलदार वर्ग म्हणजे कंपनी आणि कामगार यांच्यामधला संबंध लिगली तोडला जातो. त्याच्यामुळे कामगारांचे हक्क आणखीनच नाकारले जातात. ही परिस्थिती आहे. याच्यामध्ये आपल्या
कम्युनिस्ट पक्षांच्या काही चुका असतील, ट्रेड युनियन चळवळीच्या काही चुका असतील, पण दुसऱ्या बाजूला या कामगार वर्गाला विघटन करण्यामध्ये भांडवलदाराची भूमिका आपल्याला विसरता कामा नये. त्याच्यात त्यांना यश मिळालं. पुढचा प्रश्न विशाल कांबळे यांचा जो प्रश्न होता तो घेऊया. त्यांचा आवाज येत नाही, पण मी सांगतोय तो प्रश्न की मार्क्सने सांगितल्याप्रमाणे उत्पादन साधनांवर कामगार वर्गाचं नियंत्रण नसणे वा तिची मालकी नसणे हे त्यांच्या शोषणाचं एक कारण आहे. तर यानुसार येणाऱ्या काळात या शोषणावर मात कामगार करू शकतील का आणि उत्पादन साधने त्यांच्याकडे येतील का? आज मला वाटतं ह्या प्रश्नाचं उत्तर देणं अत्यंत कठीण आहे, कारण आपल्याला तो संघर्षच मुळात पुन्हा उभा करायचा आहे. मला वाटतं की येणारा समाज कसा असेल आणि येणारी उत्पादन पद्धती कशी असेल याची उत्तरं मी आज देऊ शकणार नाही. काही प्रयोग झालेले आहेत, समाजवादाचे प्रयोग झालेले आहेत, पण ते समाजवादाचे प्रयोग इतिहासाने मर्यादित होते. एक भांडवली जग होतं. त्या देशांमध्ये, सोव्हिएट युनियन सारख्या देशांमध्ये डेमोक्रेसीच्या अभावामुळे सुद्धा अनेक गोष्टी चुकल्या. प्लॅनिंग, सेंट्रलाइज्ड प्लॅनिंग ज्या पद्धतीने अंमलात आणलं गेलं तेच आपल्याला पुन्हा वापरता येईल असं दिसत नाही. त्याच्यामुळे येणारा समाज कसा असेल ह्याची उत्तरं मी तरी सांगायचा प्रयत्न सुद्धा करणार. याची उत्तरं पुढच्या पिढ्यांनाच शोधायची आहेत आणि ती संघर्षातून निघणार. ती कोणाच्या डोक्यातून अशा फक्त निघणार नाही. मार्क्सच्या डोक्यातून सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी निघाल्या नाही. ते सतत त्यांच्या काळातल्या संघर्षामध्ये भागीदार होते आणि कुठून संघर्ष सुरू करायचा हेच आपल्याला शोधायचं आहे. कसा संघर्ष टिकवायचा आणि या अत्यंत बळकट बनलेल्या भांडवलदार वर्गाला कसं तोंड द्यायचं हे प्रश्न आपल्या समोर आज आहे. आपण व्हिजन आणू शकतो, आपल्याला कसा समाज पाहिजे याच्या कल्पना मांडू शकतो, ह्याची स्वप्न पाहू शकतो. ह्याच्या स्वप्नांना आकार आपण आपल्या सांस्कृतिक अभिव्यक्तीमधून देऊ शकतो. हे नक्कीच होत आहे, हे नक्कीच होऊ शकतं. मॅडम, या पुढचा एक प्रश्न आहे की किशोर गायकवाड विचारत आहेत की सध्याच्या नव उदारमतवादी भारतीय अर्थव्यवस्थेतील बदललेल्या वर्ग जाणीवा आणि वाढत्या कृत्रिम गरजा यांवर काही सांगू शकाल का, विशेषतः मध्यम वर्गाच्या संदर्भात? वाढत्या कृत्रिम गरजा, समाजाची रचना आणि उत्पादनाची रचना ही गेल्या काही दशकांमध्ये खूप बदलली आहे. आणि याला मी केवळ नैतिक प्रश्न नाही म्हणणार. कृत्रिम गरजा आणि ज्याला आपण उपभोग्य वस्तू म्हणजे ज्याला कन्झ्युमरिझम म्हणतो, उपभोक्तावाद, हा केवळ एक नैतिक प्रश्न नाहीये. आपल्या लक्षात घ्यायला पाहिजे की भांडवलदार वर्गाचा ही एक आणखीन उपाययोजना आहे आणि ती अत्यंत सक्षम पद्धतीने राबवली जाते. त्यामुळे फक्त कृत्रिम गरजा निर्माण करणे, कृत्रिम आवडी आणि कृत्रिम पसंती, कृत्रिम मागणी निर्माण करणे, याच्यामध्ये मोठे मोठे उद्योग आज कार्यरत आहेत. मोठे नफा मिळवणाऱ्या कंपन्या कार्यरत आहेत आणि याच्यामध्ये आपले सरकार सुद्धा सहभागी आहे. अशी परिस्थिती आहे. त्यामुळे
कोणते उद्योग सुरू केले जातात, कोणते टिकतात, कोणत्या वस्तूंची निर्मिती होते, कोणत्या वस्तूंची निर्मिती होत नाही, हे सुद्धा भांडवलदार वर्गच ठरवतोय. आणि ह्या विरुद्ध लढायचं असेल तर मला वाटतं की केवळ एक नैतिक प्रश्न म्हणून लढून चालणार नाही. आपल्याला कामगार वर्गाची एकता आणि मध्यम वर्गाला समजायला पाहिजे की हा मध्यम वर्ग सुद्धा काही स्वतःच भविष्य ठरवू शकणारा नाहीये आणि कामगार वर्गाबरोबर एक जास्त संबंध आणि हितसंबंध जोडण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. हा पॉलिटिकल प्रश्न आहे, कल्चरल प्रश्न आहे, नैतिक काही प्रमाणात आहे, गुंतागुंतीचा प्रश्न आहे. मॅडम या पुढचा प्रश्न विचारतो, म्हणजे सांगतो. म्हणजे मनीषा पाटील यांना प्रश्न विचारायचा आहे. मॅडम तुम्ही आहात का? मनीषा पाटील मॅडम, हा तुमचा प्रश्न कृपया विचारा. ओमप्रकाश सर, त्यांना अनम्यूट व्हायला अडचण येत आहे बहुतेक. हॅलो. हा मॅडम बोला. आता आवाज आला. परत सांगू का मॅडम क्वेश्चन? हो हो. भांडवलशाही व्यवस्थेमध्ये कुटुंबामध्ये जो महिला वर्ग असतो, जो कष्टकरी म्हणजे गृहिणी आहेत, कष्टकरी वर्ग आहे, ते जे श्रम करतात त्यांना त्यांच्या कामाचा मोबदला मिळावा आणि यासाठी आपल्या देशात म्हणजे भारतामध्ये शासनाकडून काही उपाययोजनांची तरतूद आहेत का? आहेत तर कोणत्या आहेत आणि नाहीत तर आपण काय तरतुदी सुचवाव्या याविषयी माहिती द्यावी, जेणेकरून की त्यांना जो दुय्यम दर्जा मिळतो समाजामध्ये ते बदलण्यासाठी आपण काय करावे याच्याविषयी थोडीशी माहिती द्या. चांगला प्रश्न आहे हा. मला वाटतं की आज आपलं सरकार या प्रकारची जबाबदारी पूर्णपणे झुगारून टाकतंय, पण आपल्याला काही मागण्या नक्कीच करायला पाहिजेत. मला वाटतं त्या मागण्या शिक्षणापासून सुरू होतात. मुलींचं शिक्षण हे वाढवलं पाहिजे, मुलींना शाळेत आणलं पाहिजे, शाळेत टिकवलं पाहिजे आणि मुलींच्या शिक्षणाला जास्त सुविधा मिळाल्या पाहिजेत, जेणेकरून त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या व्यवसायांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कामामध्ये सहभाग घेता येईल. कारण आपल्याला असं दिसतंय की आज ज्या स्त्रिया एम्प्लॉयमेंट मध्ये आहेत, ज्यांना रोजगार मिळतोय, तो रोजगार असा आहे की ज्याला काहीच शिक्षणाची गरज नाही, ज्याचं वेतन अगदी खालचं असं आहे आणि म्हणून समाजामध्ये त्यांचा दर्जा देखील कमी राहतो. त्यांना घरामध्ये पण श्रम करावे लागतात, त्यांचं घराबाहेरचे पण अनेक प्रकारचे श्रम हे श्रम म्हणून मोजले जात नाही. पण शिक्षणाशिवाय याच्यावर काही पर्याय नाहीये. स्त्रियांना आज वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम मिळता येते, खरं आहे, पण जोपर्यंत कुटुंबामध्ये सुद्धा पितृसत्तेची मूल्य बदलायला पाहिजेत, मुलींच्या शिक्षणाकडे कुटुंबाने सुद्धा लक्ष दिलं पाहिजे. आपण विवाह संस्थेकडे ज्या पद्धतीने पाहतो की मुलगी दुसऱ्या घरी जाते आणि त्यामुळे तिला जास्त शिकवलं तर उलट तिला चांगला नवरा मिळवणं कठीण आहे आणि कदाचित जास्त हुंडा द्यावा लागेल, किंवा आपण वयोवृद्ध झाल्यानंतर मुलगाच आपली सेवा करणार आहे. खरं म्हणजे मुलापेक्षा सून करत असते, कारण घरामध्ये जे आजारी, जे वृद्ध आहेत, जसं मुलांना सांभाळते तसं आजारी माणसांना आणि वृद्धांना सांभाळणाऱ्या स्त्रियाच आहेत. आपण पाहतोय या करोनाच्या साथीच्या काळामध्ये सुद्धा स्त्रियांवरचा हा भार वाढलेला आहे. तर सगळीकडे संघर्ष करावा लागणार आहे, सर्व क्षेत्रामध्ये. मागण्या फक्त सरकारकडे नाही कराव्या लागणार, मागण्या आपल्या कुटुंबामध्ये सुद्धा कराव्या लागणार. हा संघर्ष समाजाच्या प्रत्येक
स्तरामध्ये करावं लागणार आहे असं मला वाटतं. आणि आपण ज्या नवीन समाजाचं स्वप्न पाहतो त्याच्यात स्त्री पुरुष एकता हा एक महत्वाचा भाग असला पाहिजे त्यात. धन्यवाद मॅडम. धन्यवाद मॅडम. त्यानंतर सदाशिव भुयारे यांचा प्रश्न आहे. सदाशिव सर, तुम्ही प्रश्न विचारू शकाल. माझा आवाज येतोय? हा मॅडम, लाल सलाम. सर्वप्रथम आपलं विशेष अभिनंदन. खूप सुंदर पद्धतीने मराठीमध्ये आम्हाला सगळ्यांना समजावून सांगितलं तो विषय, अतिशय कठीण विषय. माझा प्रश्न असा आहे की आज जे भारतामध्ये कामगार कायद्याचं शिथिलीकरण झालेलं आहे, मार्क्सच्या तत्वज्ञानाच्या अनुषंगाने जे भांडवलदार वर्ग आहे कामगारांचं शोषण करण्यासाठी कामाचे तास वाढवतो आणि जास्तीचे कामाचे तास वाढवून कामगारांचं शोषण करतो. तीच पद्धती आता भारतामध्ये कामगारांचं शिथिलीकरण झाल्यामुळे येणाऱ्या कालखंडामध्ये होणार आहे का? जर झाली तर त्यावर काय उपाययोजना करता येतील? आज हे जे प्रश्न समोर येत आहेत ना, म्हणजे 12 तासाचा कामाचा दिवस अनेक दशकांच्या अनेक पिढ्यांच्या संघर्षातून कामाचे तास कमी करण्यात आले आणि एक प्रकारचा एक प्रमाण 8 तासाचा कामाचा दिवस हा स्वीकारला गेला. आज ह्या सगळ्या गोष्टी ज्या मागे साधल्या जात आहेत त्या ह्याच्याच मुळे आहेत की भांडवलदार वर्ग एवढा सत्ताधारी झालेला आहे आणि सरकार सुद्धा त्याला पाठिंबा देत आहे. कामगार कायद्यांचं शिथिलीकरण हे अजेंड्यावर आहे 1992 पासून. कामगार कायद्यांचं शिथिलीकरण आतापर्यंत झालं नसेल, पण कॉन्ट्रॅक्ट लेबर पद्धती आणून कामगारांचे हक्क पूर्णपणे नाकारले गेले. कारण कुठेतरी आयडिओलॉजिकली आणि पॉलिटिकली कामगार कायद्यांचं पूर्ण शिथिलीकरण करणं हे लोकांकडनं स्वीकारलं जाणार नाही अशी भीती होती. आज सरकारला ती भीती नाही. आज सरकार सर्रासपणे 12 तासाच्या कामाच्या दिवसाबद्दल बोलते. हा बदल कसा झाला? म्हणजे ज्या गोष्टी स्वीकार्य नव्हत्या त्या अशा आपण सहजपणे कशा काय स्वीकारतोय. आपल्याला नवीन पिढी बरोबर हे बोलायला पाहिजे, प्रश्न विचारायला पाहिजे, त्यांच्या मनात काय आहे हे पण बघायला पाहिजे. आणि म्हणजे जसं थॉमस पिकेटी यांना एक मोठा ग्रंथ लिहून विषमतेचा प्रश्न पुन्हा लोकांच्या लक्षात आणायला लागला, तसे कामगारांचे अधिकार, साध्या कल्याणकारी कार्यांबद्दल समाजाची जबाबदारी, असे प्रश्न आपल्याला पुन्हा चर्चेमध्ये आणायला पाहिजे. मला वाटतं या विचारसरणीला विरोध करून आपण सुरुवात करू शकतो आणि मग संघर्ष उभा राहू शकतो. यानंतरचा प्रश्न विचारतो मॅडम. एक प्रश्न आहे, स्टॉक मार्केट किंवा भांडवली बाजार ज्याच्या वाढीला विकासाचे मॉडेल म्हणून बघितल्या जाते, याचा मोलमजुरीशी किती संबंध उरला आहे? हा प्रश्न आहे. मुळात काय झालंय की नफ्याचा वाटाच हा एवढा वाढलाय आणि नफ्याच्या वाटाचं पुनर्विभाजन हे स्टॉक मार्केटमध्ये होत. त्याचे चढ उतार आणि अर्थव्यवस्थेची एकूण स्वास्थ्य यांच्यामध्ये फार जवळचा संबंध राहिलाय असं मला वाटत. स्टॉक मार्केट वृद्धिंगत होतं, किमती वृद्धिंगत होतात, याचा अर्थ असा नाहीये की विकास आता सुरळीत झालाय. त्याचे चढ उतारांचे नियम सुद्धा आज खऱ्या आर्थिक प्रश्नांपासून बरेचसे तुटलेले आहेत.
त्याचा अभ्यास करता येतो, त्याचे मागचे काही आपल्याला पॅटर्न्स काढता येतात, त्याच्याबद्दल मी तर तज्ञ नाहीच आहे. पण मला वाटतं आपल्याला अर्थव्यवस्थेच्या स्वास्थ्याबद्दलची माहिती इतर गोष्टींमधनं शोधावी लागते. आपल्याकडे एक आर्थिक संख्याशास्त्राची एक चांगली यंत्रणा उभी राहिली होती स्वातंत्र्यानंतर. ती पण आता मोडकळीस आणली जाते असं दिसतं. माहिती मिळवणं, माहिती प्रोसेस करणं, याच्यासाठी सुद्धा आज खर्च करावा लागतो. तो खर्च कोण करू शकेल? तो खर्च सरकार करत नाहीये. सरकार उलट आपल्यापासून खरी परिस्थिती लपवतोय. तर इथे माहितीच्या अधिकारावर सुद्धा संघर्ष करावा लागतोय, सर्व प्रकारची माहिती. यानंतर एक सविता राठोड यांचा प्रश्न आहे की आपल्या बोलण्यामध्ये उत्पादक भांडवल ही संकल्पना आली होती, त्याविषयी थोडं स्पष्टीकरण देऊ शकाल का? ही संज्ञा त्या पुस्तिकेमध्ये मार्क्सने स्वतः वापरली आहे. उत्पादक भांडवल म्हणजे उत्पादन करणारं भांडवल, इथे फार साधा अर्थ आहे, ज्याच्यातून नफा मिळतो आणि ते पुन्हा गुंतवलं जातं. आपण उत्पादक भांडवलाला आपल्या समाजाच्या खऱ्या गरजांच्या दृष्टीने उत्पादक असा याचा अर्थ इथे नाहीये. भांडवली व्यवस्थेमध्ये स्वतःला टिकवू शकणारं भांडवल म्हणजे उत्पादक भांडवल, एवढा साधा अर्थ. धन्यवाद मॅडम. बऱ्यापैकी आलेले प्रश्न झाले आहेत. एक सचिन सरोदे सरांचा प्रश्न आहे, तो आपण घेऊया. हा शेवटचा घेऊया. हा शेवटचा प्रश्न. चालेल. पाया इमला या प्रारूपावरच मार्क्सवादाचं संपूर्ण लॉजिक उभं आहे यात नक्कीच शंका नाही, परंतु भारतातील परंपरागत मार्क्सवादी येथील जाती व्यवस्थेमुळे हा मुद्दा थोडा गैरसोयीचा ठरत असल्या कारणाने त्याला थोडी बगल देतात आणि पाया इमला असे काही नसते असे थेट मांडतात. याबद्दल आपले मत काय आहे? तर मला खरं म्हणजे ह्या वादामध्ये आता जायचं नाही, कारण तो एक मोठा विषय निघेल. मार्क्सने ठराविक संदर्भामध्ये पाया इमला ही गोष्ट मांडलेली आहे. शरद पाटलांसारखे असं म्हणतात की जाती व्यवस्था इथे पायाचाच भाग आहे. मी त्यांच्याशी बऱ्यापैकी सहमत आहे, पण हे नेमकं कसं मांडावं, नेमकेपणाने मांडलं पाहिजे. इमल्यामधला संघर्ष सुद्धा तेवढाच महत्वाचा असतो. पण इथे ह्या पुस्तिकेमध्ये मी ह्या पुस्तिके ची निवड जी केली त्याच्यामध्ये पायाला नको बघूया. आपण एक भांडवली व्यवस्थेच्या अंतर्गत आपण जगत आहोत, जग जगत आहे आणि त्याचे मूळ संबंध काय आहेत, त्याची मूळ रचना काय आहे, त्याचे वृद्धीचे नियम काय आहेत, त्याचे चढ उतार कशामुळे होतात, त्याच्यात संघर्ष कसा निर्माण होतो, हे आपण जर समजून घेतलं तर पुढच्या गोष्टी सुद्धा समजतील. आणि मला नक्कीच शंका नाही की मार्क्स स्वतः सामाजिक बाबी, आणि मी काही त्याच्यातले माझी मांडणी करत असताना त्याच्यातले काही कोट सुद्धा दिले, सामाजिक बाबींकडे, ऐतिहासिक बाबींकडे दुर्लक्ष केलंय असं मुळीच नाहीये. सांस्कृतिक बाबी त्याच्यामध्ये येतात जेव्हा आपण सामाजिक संबंध म्हणतो. सांस्कृतिक संघर्षावर आपण भर दिला पाहिजे, याच्याबद्दल शंका नाही. पायाच्या प्रश्नाबद्दल आपण कधीतरी बोलू, पण आज नाही. धन्यवाद मॅडम. आता आपण समारोपाकडे येऊया.
लॉकडाऊन स्पेशल डिजिटल फोरमद्वारा आयोजित पुस्तकं समजून घेऊया या उपक्रमाच्या अंतर्गत आज आपण डॉक्टर वंदना सोनाळकर मॅडम यांकडून कार्ल मार्क्स लिखित मोलमजुरी आणि भांडवल या ग्रंथाचा परिचय करून घेतला. मी फोरमच्या वतीने आणि सर्व सहभागींच्या वतीने मॅडमचे मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी या अतिशय महत्वाच्या ग्रंथाचा या ठिकाणी परिचय करून दिला. अनेक विविध ठिकाणांवरून अनेक अभ्यासक, कार्यकर्ते आणि साहित्यप्रेमी या उपक्रमामध्ये जुळलेत. मी त्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. उद्या याच फोरमच्या अंतर्गत रंगनाथ पठारे या कादंबरीकारांच्या 7 पाटील कुलवृत्तांत या कादंबरीवरती साहित्य अभ्यासक समाधान इंगळे ही मांडणी करणार आहेत. माझी सर्व सहभागींना विनंती आहे की त्यांनी या मांडणीचा परिचय म्हणजे या पुस्तकाचा परिचय करून घेण्यासाठी आणि चर्चा करण्यासाठी एकत्रित यावं. तोपर्यंत आपण थांबूया. मी पुन्हा सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद.